Dear students, we shall learn the remaining lines of the poem Song of the Open Road. Look on page number 95. In the beginning, lines of this poem, we have seen poet is prepared to enjoy every moment of his journey. The poet is free, relaxed and stress-free, and he is happy to be light-hearted. Now look on page 95. I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. Still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. I do not want the constellations any nearer. I do not want the constellations. Here the word constellations, it means fate or destiny, influential group of people, किंवा त्याला आपण नक्षत्रांचा समूह किंवा तारकांचा समूह म्हणतो. आय डू नॉट वॉन्ट दी कॉन्स्टिलेशन्स एनी नियर. हा जो कवी आहे, कवी म्हणतोय की मला हे नको आहे, मला अशा तारकांची गरज नाहीये. आकाशामध्ये असलेले जे तारे चंद्र आहेत, हे तारे चंद्र वैभवाचं प्रतीक आहे. Moons and stars are the symbol of glory. आकाशामध्ये असलेले तारे चंद्र हे वैभवाचं प्रतीक असल्यामुळं ते आकाशाचं आहे, ते आकाशाकडे आहे. मी का अपेक्षा करावी? आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन्स एनी नियरर. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. हा कवी म्हणतोय की मला माहित आहे की तारेचंद्र आकाशाचं प्रतीक आहे, वैभवाचं प्रतीक आहे, आकाशाकडे आहे, आकाशाचं आहे. मग मी का अपेक्षा करावी? मला दगडातून मूर्ती घडवायची आहे, मी दगडातून मूर्ती घडविणार आहे, अशी प्रेरणा या कवितेच्या प्रत्येक ओळीतून आपल्याला कवी देतो आहे. I know they are very well where they are. कवी म्हणतोय की मला माहित आहे हे जे वैभव आहे, हे वैभव ज्यांच्याकडे आहे त्यांनाच ते शोभून दिसतंय. आय नो दे आर व्हेरी वेल. ज्या ठिकाणी आहे, ज्यांचं आहे त्यांनाच ते वैभव शोभून दिसत आहे. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आय नो they suffice. Yes, suffice means be enough, पुरेसं असणे. I know they suffice for those who belong to them. Who belong to them. की जे वैभव आहे, हे वैभव ज्यांच्याकडे आहे त्यांना ते शोभून दिसत आहे, हे मला माहित आहे. I know they suffice for those who belong to them. The last 5 lines are given in bracket. की इंग्लिश लिटरेचरमध्ये अशा ब्रॅकेटमध्ये दिलेल्या ओळींना पॅरेंथेसिस असं म्हणतात. मोस्ट ऑफ द लाईन्स फ्रॉम द पोएम आर आउट ऑफ ब्रॅकेट, बट लास्ट स्टॅन्झा इज इन ब्रॅकेट. समथिंग इज इन द माइंड ऑफ पोएट. Therefore, these lines are in bracket. Still here I carry my old delicious burdens. Delicious means delightful. गोड या अर्थाने. burden की ज्याला आपण लोड
मराठीमध्ये ओझं म्हणतो आपण. स्टील आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. आपल्या आठवणी गोड असतात. डिलिशियस बर्डन्स. गोड ओझं प्रत्येकाला आवडतं. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. आपल्या आठवणी गोड असतात आणि गोड ओझं प्रत्येकाला आवडतं. आय कॅरी देम मेन अँड वुमेन. आय कॅरी देम विथ मी वेअर एव्हर आय गो. आय कॅरी देम मेन अँड वुमेन. माझी माणसं माझ्या मनामध्ये कुठेतरी आहेत. त्यांच्या आठवणी आपल्या सोबत असतात आणि त्यांच्या आठवणी एन्जॉय करत जीवनाचा प्रवास सुखकर होतो. आय कॅरी देम मेन अँड वुमेन. आय कॅरी देम विथ मी वेअर एव्हर आय गो. I swear it is impossible for me to get rid of them. To get rid of them. To get rid of. It is a phrase. It means to be free from or do away with. च्या पासून सुटका करणे. I swear it is impossible for me to get rid of them. की आपल्यासोबत त्यांच्या आठवणी आपण एन्जॉय करत जीवनाचा प्रवास आपण सुखकर करतो किंवा आपला प्रवास सुखकर होतो. मला खात्री आहे. आय स्वेअर. हिअर स्वेअर. स्वेअर मीन्स खात्री असणे. स्वेअर या शब्दाचा अर्थ शपथ घेणे असा आहे. आय स्वेअर. परंतु या ठिकाणी आपण मला खात्री आहे की असं म्हणू. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ दॅम. मला खात्री आहे की मी माझ्या लोकांपासून त्यांच्या संबंधी असलेल्या आठवणीपासून सुटका करून घेऊ शकत नाही. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ दॅम. मला खात्री आहे की मी माझ्या लोकांच्या पासून त्यांच्या संबंधी असलेल्या आठवणींपासून सुटका करून घेऊ शकत नाही. आय एम फिल्ड विथ दॅम. आय एम फिल्ड विथ दॅम. की माझ्या रोमारोमात मी आठवणी साठवलेल्या आहेत. आय एम फिल्ड विथ दॅम. की त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्यांच्या आठवणी मी माझ्या रोमारोमात साठवलेल्या आहेत. अँड आय विल फील देम इन रिटर्न. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न. की माझ्या रोमारोमात मी आठवणी साठवलेल्या आहेत आणि ती ऊर्जा माझ्यामध्ये आहे. Here ends this poem. Now we shall see next topic, that is brainstorming. Brainstorming. What do you mean by brainstorming? Brainstorming enables full comprehension of the text. These are activity-based questions. In brainstorming, there are activity-based questions. A1, that is activity 1. Pick out the lines showing that the poet is prepared to enjoy every moment of his journey. Here you have to pick out the lines. That lines show the poet is prepared to enjoy every moment of his journey. Look on page number 94 and the beginning lines. Line number 1 to 4. Line number 1 to 4. Afoot and light-hearted, I take to the open road, healthy, free, the world before me, the long brown path before me, leading wherever I choose. Then, line number 7 to 10. Henceforth, I whimper no more, postpone no more, need nothing, done with indoor complaints, libraries, querulous criticism. These lines show that the poet is prepared to enjoy every moment of his journey. Then second, by old delicious burden. The poet means, here are 4 options. You have to
Choose correct option. Option A, the luggage. B, the food he carries. C, the stress he bears during the travels. D, sweet memories of the past. Option D is correct. Old delicious burdens, the poet means sweet memories of the past. Then third, the poet is a person who is free from all inhibitions. Discuss how concept of freedom is expressed in the poem. Concept of freedom is expressed in the poem. The theme of the poem is freedom and joy attached to it. The speaker is free. The speaker is relaxed and stress free. He no longer feels troubled or crowded and is happy to be light-hearted. This freedom has given him strength and contentment not to ask for anything more in the form of good luck. He is in an exhilarating mood which he has achieved through his freedom to choose a journey on the open road where all are equal. The remaining part of brainstorming we shall see after.